नमस्कार. कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. तत्पूर्वी जर आपण कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर पाहूया सोयाबीनचे आजचे बाजारभाव. अमरावती बाजार समिती एकूण आवक 7,752 क्विंटल, कमीत कमी दर 4,350, जास्तीत जास्त दर 4,441, सरासरी दर 4,395 रुपये. कारंजा आवक 4,000 क्विंटल, कमीत कमी दर 4,175, जास्तीत जास्त दर 4,530, सरासरी दर 4,460 रुपये. अहमदपूर आवक 1,300 क्विंटल, कमीत कमी दर 3,800 रुपये, जास्तीत जास्त दर 4,532, सरासरी दर 4,431 रुपये. हिंगोली आवक 833 क्विंटल, कमीत कमी दर 4,090, जास्तीत जास्त दर 4,477, सरासरी दर 4,283 रुपये. चिखली आवक 450 क्विंटल, कमीत कमी दर 4,000, जास्तीत जास्त दर 4,451, सरासरी दर 4,225 रुपये. दिग्रस आवक 155 क्विंटल, कमीत कमी दर 4,270, जास्तीत जास्त दर 4,400, सरासरी दर 4,340. काटोल आवक 147 क्विंटल, कमीत कमी दर 4,050, जास्तीत जास्त दर 4,420, सरासरी दर 4,320 रुपये. जळकोट आवक 124 क्विंटल, कमीत कमी दर 4,500, जास्तीत जास्त दर 5,000, सरासरी दर 4,750 रुपये. सोनपेठ आवक 121 क्विंटल, कमीत कमी दर 4,400, जास्तीत जास्त दर 4,440, सरासरी दर 4,421 रुपये. अंबाजोगाई आवक 100 क्विंटल, कमीत कमी दर 4,420, जास्तीत जास्त दर 4,498, सरासरी दर 4,450 रुपये. जिंतूर आवक 84 क्विंटल, कमीत कमी दर 4,300, जास्तीत जास्त दर 4,415, सरासरी दर 4,370 रुपये. हिंगोली खानेगाव नाका आवक 72 क्विंटल, कमीत कमी दर 4,250, जास्तीत जास्त दर 4,320, सरासरी दर 4,285 रुपये. नांदगाव आवक 33 क्विंटल, कमीत कमी दर 4,350, जास्तीत जास्त दर 4,517, सरासरी दर 4,450 रुपये. गंगाखेड आवक 27 क्विंटल, कमीत कमी दर 4,500, जास्तीत जास्त दर 4,600, सरासरी दर 4,500 रुपये. देऊळगाव राजा आवक 18 क्विंटल, कमीत कमी दर 4,250, जास्तीत जास्त दर 4,400, सरासरी दर 4,300 रुपये. तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. आज लातूर जिल्ह्यातील जळकोट बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक 5,000 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला. आपण हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा. सोयाबीनच्या सध्याच्या बाजारभावाबाबत आपले मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच सोयाबीन बाजारभावाचे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी कृषी अपडेट चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.